हा बाबा बोला. बाळा आय एम सॉरी. का काय झालं? सॉरी का म्हणताय? मी प्रयत्न केला बाळा, पण काही घडलं नाही. अक्षरा, मला एक परवानगी हवी आहे तुझ्याकडून. असं का म्हणताय बाबा? अक्षरा, त्या बाईशी शांतपणे बोलून उपयोग नाहीये. तिला समजुतीची, शांततेची, प्रेमाची भाषा कळत नाही, काही उपयोग नाहीये. तिला तिच्या भाषेतच उत्तर द्यायला पाहिजे, तिला तेच कळतं. एक मिनिट, मला मला नक्की नक्की काय झालंय ते सांगा. अगं, मी तुला शांतपणे सांगितलं, म्हटलं बाई शाळा बंद करू नकोस, ऐक माझं. ती ऐकायला तयार नाहीये. बाबा त्या त्या असंच करणार. अक्षरा, पण याचा आपल्याला त्रास होतोय ना. हो बरोबर आहे, पण थोडेच दिवस बाबा. असं नाही बाळा. आपल्यावरचा राग काढायसाठी तिनं खरंच जर शाळा बंद केली तर केवढ्याला पडेल ते. आणि बाळा, ती तिचा निर्णय बदलणार नाही. मी तिच्याशी जे बोललो ना त्याच्यावरून मला कळलं तिला खरंच शाळा बंद करायची आहे. आणि इच्छा असून सुद्धा मी काही करू शकत नाही, कारण सगळी कागदपत्र शाळेची तिच्या नावावरती आहेत. माझं वकिलांशी बोलणं झालं याबाबत. बाबा प्लीज प्लीज ऐका माझं. तुम्ही आधी शांत व्हा बरं. टेन्शन घेऊ नका, मी सांगते ना तुम्हाला. शाळा बंद नाही होऊ देणार मी. काहीतरी मार्ग निघेल. पण बाबा तुम्ही पुन्हा ना प्रॉमिस तोडायची भाषा करू नका. आपल्याला शांत राहूनच जे काही करायचं ते करावं लागणार आहे. अगं पण कसं अक्षरा? माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? तुझ्यावर माझा खूप विश्वास आहे अक्षरा. मला एवढंच वाटतं की त्या राक्षसिणीनं पुन्हा तुला त्रास द्यायला नकोय काही. नाही देणार बाबा. ते काही करू शकणार नाही. बाबा तुम्हाला एक सांगू का? आत्ता मी आणि अधिपती जर एकमेकांबरोबर नसलो तरी जेव्हा मला गरज पडेल तेव्हा ते माझ्या बरोबरीने उभे राहणार आहेत. हे मला माहिती आहे, मला खात्री आहे बाबा. तुम्ही काळजी करू नका हा. आणि प्लीज पुन्हा प्रॉमिस तोडायची भाषा करू नका कधी. मी आता शाळेत जाते, मी तुम्हाला कळवते तिकडे जाऊन काय होतंय ते. हा बाय. सर, आता काय करायचं आपण? शाळा बंद होण्यापासून कशी वाचवायची? सर मी काल माझ्या घरी सांगितलं आणि माझ्या सासऱ्यांचं बीपी वाढलं. त्यांना इतकं टेन्शन आलं सर, मी काय सांगू तुम्हाला. सर, मी तर अजून माझ्या मिसेसला सांगितलं सुद्धा नाहीये. तिला कळलं तर खूप टेन्शन येईल हो तिला. नाही, माझं ऐका तुम्ही तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ. आणि घरी सगळं काय सांगू नका. काय ना, उगाच अस्वस्थ होतील सगळ्या घरचे. हा मला वाटतं मी शांतपणाने पुन्हा एकदा अक्षराशी बोलून घ्यावं. सर, विद्यार्थी वर्गात येऊन बसले, तासाचं काय करायचं? रेग्युलर तास आहेत ते चालू ठेवा. तुम्ही पोर्शन लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. हा आपण बघूया ना काय करता येईल ते आपण बघूया. तुम्ही जा आपल्या वर्गावरती जा तुम्ही. हां ठीक आहे सर. ओके सर. बघू आपण काय करायचं ते. सर, अधिपती तुम्ही? मीच आहे, दचकू नका एवढं काय. तुम्ही टेन्शन घेता. हे घ्या नाही नाही, हो पाणी घ्या. हम्म, पाणी घ्या की. काय स्वतःशीच बोलत होता काय? नाही काय टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. येणारच ना, टेन्शन ते येणारच ना. तुम्ही लय टेन्शन घेऊन चालणार नाही. आधीच तुमची तब्येत नरम गरम असत्या. हा, त्याच्यात तुम्ही गोळ्या घेतल्या काय आजच्या बीपीच्या? नाही तर ठीक आहे, पण काय टेन्शन तर येणारच ना. भुवनेश्वरी मॅडम शाळा बंद करताय म्हटल्यावरती. होय, ते आलंय माझ्या कानावर. आय एम सॉरी अधिपती. या सगळ्याला मी जबाबदार आहे. मीच. तुम्ही कसं काय जबाबदार आहे म्हणता? तुम्ही काहीच केलेलं नाही. माझ्यामुळेच झालंय हो सगळं. कसं काय? हे सगळं शाळेचा कारभार मी बजेटमध्ये नाही ठेवू शकलो. मी आपला सारखा फंड मागत राहिलो, त्यामुळे आजचा दिवस बघायला लागतोय. नाही नाही, ठीक आहे की. आता फंड मागत होता तुम्ही म्हणजे काय? तुम्ही काय मुद्दाम मागत नव्हता, उगाच मागत होता काय? शाळेची गरज होती म्हणताना मागत होता तुम्ही. तुम्ही सगळं योग्य पद्धतीनेच केलेलं आहे. अधिपती, मी जर का योग्य पद्धतीने सगळं करत असतो तर आजचा दिवस बघायला लागला नसता. नाही नाही, मी तुम्हाला सांगतो, मी या मुख्याध्यापकाच्या खुर्चीत बसण्याच्या योग्यतेचा नाही. बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका सर. तुम्ही स्वतःला दोष लावून घेऊ नका अजिबात. उलट तुम्ही आहे म्हणून आतापर्यंत शाळा व्यवस्थित चालू आहे. होय,
मला माहिती आहे तर तुमचा कारभार केवढा क्लीन आहे ते. मी खरं सांगतो, एखादी गृहिणी कसं तिचा संसार एकदम नेटानं जबाबदारीनं पार पाडते की नाही, तेवढ्या आत्मीयतेनं तुम्ही आपली शाळा सांभाळलेली पहिल्या दिवसापासून एखादं कुटुंब असल्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांना जमवून घेतलेलं आहे सर. मी बघितलं माझ्या डोळ्यानं. असं काय करताय तुम्ही? आणि पैसे मागितले म्हणजे तुम्ही काय स्वतः उडवायसाठी नाही मागितले ना, पैसे मागितले शाळेच्याच कामासाठी मागितले. एवढं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, वाईट वाटून घेऊ नका, यातनं मार्ग काढू आपण. बिलकुल काळजी करू नका तुम्ही. मार्ग काढणार म्हणजे नक्की काय करायचं काय? मी बघतो, तुम्ही लोड घेऊ नका, मी सगळं बघतो. काय बघा, तुम्हाला आठवतं त्या दिवशी तुम्ही आणि बाकी शिक्षक माझ्याकडे ते शाळेच्या इमारतीचं छोटं मॉडेल घेऊन आला होता, आठवतं? तेव्हा तेव्हा मी तुम्हाला काय म्हणलं होतं? मी म्हणलं होतं का नाही, शब्द दिला होता का नाही, शाळा बंद पडू देणार नाही. जवळ आम्ही आहेत तोवरी शाळा असणार, शब्द देतो तुम्हाला. हो पण हा बस, माझा शब्द मी पाळत असतो सर, लक्षात घ्या. अहो पण मग नोटीस नोटीस बिटीस सगळं रद्द होईल. मी सांगतो तेवढं तुम्ही करा. ऐका ऐका, आता काय करायचं ऐका. आई हे बघा, नका तुम्ही टेन्शन घेऊ, काहीतरी मार्ग निघेल आणि ऑपरेशन पुढे ढकलायची काहीच गरज नाहीये. हे बघा, हवं तर आपण सोनं मोडू, पण तुमचं ऑपरेशन करू. तुमचे पाय दुखतायत किती, तुम्हाला नीट चालता येत नाहीये. नाही नाही, असं नको करायला. जसं आपलं ठरलंय ना तसंच करू. मी अक्षराशी पर्सनली बोलणार आहे, मी कळवते तुम्हाला. आई हे बघा, वेळेवर जेवून घ्या आणि दुपारची गोळी चुकवू नका. ठेवते मी फोन, आपण आल्यावर बोलू. अक्षरा, अगं बरं झालं तू आलीस. अगं कधीपासून मी तुझी वाट बघतेय. अगं कसं होणार ग आपलं सगळं? आपली शाळा बंद होतीये. शाळा नाही होणार बंद, मी सांगते ना तुम्हाला. प्लीज टेन्शन घेऊ नका तुम्ही, काळजी नका करू. अक्षरा, अगं प्लीज काहीतरी कर ग. तू सून आहेस मॅडमची. अगं तूच त्यांना समजवू शकतेस, तूच त्यांच्याशी बोलू शकतेस. मी जर त्यांच्या समोर गेले ना तर त्यांच्या समोर उभं सुद्धा राहू शकत नाही ग. भीती वाटते मला त्यांची. प्लीज त्यांना सांग की शाळा बंद नका करू. अगं सगळे शिक्षक, फुलपगारी सर सगळे खूप टेन्शन मध्ये आहेत आणि सगळ्यांना आशा आहे की आता फक्त तूच काहीतरी करू शकतेस. अक्षरा, अगं ज्यांच्याशी बोलायचंय त्यांच्याशी बोल, पण प्लीज शाळा बंद होऊ देऊ नकोस. सगळ्यांचं घर या नोकरीवरच अवलंबून आहे ग. मी हात जोडते ग तुझ्या पुढे. प्लीज शाळा वाचव अक्षरा. नाही नाही नाही, तुम्ही हात जोडू नका प्लीज. मी सांगते ना तुम्हाला, मी बोलते, अधिपतींशी बोलते, मॅडमशी बोलते, मी सगळ्यांशी बोलते. शाळा बंद होणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. नमस्कार मॅडम. नमस्कार बिल्डर साहेब. थँक्यू, आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. काय सगळ्या गोष्टी फोनवर बोलता येत नाहीत, प्रत्यक्ष बोलायला लागतात. आपलं लय मोठं काम करायचं आहे. मॅडम, तुम्ही म्हणालात आणि ताबडतोब ॲक्शन मोडमध्ये आलात. थँक्यू मॅडम. आमचं काम लय फास्ट असतंय. एखादी गोष्ट आम्ही ठरवली की नाही तर ती पुरी होईपर्यंत आम्ही काही शांत बसत नाही. तुम्हाला प्रॉपर्टी बघायची होती ना हो? जावा. मॅडम, तुम्ही पण येताय ना बरोबर? नाही, आम्ही नाही येत, आमची जरा दुसरी कामं आहेत. आमची बहीण येईल तुमच्या बरोबर. जाग, तुम्ही समधी प्रॉपर्टी नीट बघून घ्या. तुम्हाला आवडली शाळा तर मग आपण पुढची बोलणी करू. मॅडम, न आवडण्यासारखं काय आहे त्यात? आम्ही रिसर्च केला आहे त्यावर. मध्यवर्ती प्रॉपर्टी आहे तुमची ती. खरं म्हटलं तर त्या प्रॉपर्टीवर आमचा कधीपासून डोळा होता, पण तुम्हाला विकायची नाही आहे हे कळल्यानंतर आम्ही पण जास्त अप्रोच केला नाही. पण आता कळलं की तुम्हाला ही प्रॉपर्टी काढायची आहे तर पहिला नंबर लावला आम्ही तुमच्याकडे. बरं केलं, कारण गेल्या 4-6 महिन्यात एक 50-50 फोन आले असतील आमच्या प्रॉपर्टीसाठी. पण काय, तेव्हा आम्हाला ती प्रॉपर्टी विकायची नव्हती. डोसकेला दुसरे याप होते. पण आता आमचं ठरलंय, आम्ही शाळा बंद करणार. तुम्ही घ्या, एकदा बघून घ्या, मग पुढचं बोलू आपण. काय ठीक आहे मॅडम, तुम्ही म्हणाल ती किंमत या प्रॉपर्टीची आम्ही देऊ तुम्हाला.
ते बघू आपण नंतर. व्यवहाराला बसू ना तेव्हा बोलू सगळं काय ते. दुर्गे, हा ताई. शाळेचा सगळा आवर व्यवस्थित दाखव त्यांना काय. वय ताई. चला. अक्षरा, तुला कळलं ना काय करायचं ते? हो सर. आता हाच मार्ग आहे आपली शाळा वाचवण्याचा. हो सर, ठरलंय तसंच करूया. चल. अहो काय सांगू बिल्डर साहेब तुम्हासनी, आमच्याकडं का नाही ते करोड करोड रुपयाच्या पेट्या घेऊन आलते लोक, पण आम्ही नाही म्हणलं. कसं आहे, आम्हासनी जो भाव पाहिजे का नाही तो तर पाहिजेलच आहे बघा, कारण आमची प्रॉपर्टी लई भारी आहे. आता तुम्ही बघालच की आमची प्रॉपर्टी अशी मनात भरल का नाही का सांगूच ना कसा. आता बघाच जंगी स्वागत होतंय का नाही आपलं. अहो आमचा स्टाफच लई मोठा आहे बघाच तुम्ही. चला. काय झालं भावा, तू टेन्शन मध्ये दिसतोयस? आता टेन्शन मध्ये नाही तर काय, ते शाळेचं जोवर मार्गी लागत नाही तोपर्यंत काही चैन पडणार नाही. ओंक्या, सगळे शिक्षक टेन्शन मध्ये उतर तिथं. फुलपगारे सरांची पण कंडिशन बेकार आहे. मास्तरीनबाई पण टेन्शन मध्ये असणार. सगळ्यांनी लोड घेतलाय. आता मी मास्तरीनबाईंसंग पाहिजे होतं माहिती आहे का. पण तू भेटलास ना फुलपगारे सरांना, त्या वहिनी नाही भेटल्या? नाही, मास्तरीनबाई नाही भेटले रे. तेच तर, त्या भेटल्या असतं तर मीच त्यासनी सांगितलं असतं टेन्शन घेऊ नका म्हणून. फुलपगारे सर भेटले, त्यासनी सांगितलं विजय सांगायचे, पण तेवढं मागणार नाही. मग आता काय करायचं? एक काम कर, ते बघ, मी तर आता जाऊ शकणार नाही मास्तरीनबाईंना भेटायला तिथं. तू जा, तू माझं निरोप दे त्यासनी. आणि काय सांगू? त्यासनी सांग की तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणा. काय वाटेल ते झालं तरी शाळा मी बंद होऊ देणार नाही, एवढं तू सांग त्यासनी. जा जा, मला कळवत राहायचे काय असं. भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, होणार नाही, होणार नाही, होणार नाही, होणार नाही, होणार नाही, होणार नाही. माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा. भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, होणार नाही, होणार नाही, शाळा बंद होणार नाही, होणार नाही, होणार नाही. शाळा बंद होणार नाही. भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, होणार नाही, होणार नाही, शाळा बंद होणार नाही, होणार नाही, होणार नाही. शाळा बंद होणार नाही. माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा. हे पोरांनो, काय चाललंय तुमचं? आणि ताईच्या विरोधात कशापायी घोषणा द्यायला सा? ए शिपाई, ते थनाना आवाज बंद कर. कानाचा पडदा फाटलाय माझा. होणार ताई, होणार ताई. तू असा नाही बंद करणार, तू असा नाही ऐकणार. तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाही. काय चाललं काय तुझं? आणि कशापायी घोषणाबाजी करायलाय? निषेध करतोय. कसला निषेध? भुवनेश्वरी मॅडमनी आमची शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय, ज्याचा आम्ही निषेध करतोय. ए बाई तू. भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, शाळा नाही बंद होऊ देणार आम्ही. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. मान्य नाही, मान्य नाही. आम्ही ही शाळा बंद होऊ देणार नाही. ए बाई, तू कोण आहेस? तुला काय अधिकार आहे समजा करायचा? हा, तुला माहित आहे ना वा, भुवनेश्वरी ताई या शाळेची मालकीन आहे. आणि तुझी समजांची हिम्मत कशी झाली तिच्या विरोधात घोषणा द्यायची? हा, जर ताईला हे समजा कळलं का नाही तर तुमचं काय बी खरं नाही बर का. हिम्मतच कशी झाली तुमची हे समजा करायची? लाज कशी वाटत नाही तुम्हासनी? आणि तो बोर्ड फाडायचा, हा? फाड. ए पोरांनो, तुम्हासनी सांगाल या बोर्ड फाडायचा. मी आज फाडते. थांबा. एकदा सांगितलेलं कळत नाहीये तुम्हाला? बंद करायचा फालतूपणा. मला जाऊ दे शाळेत. बिल्डर साहेबांनी मला शाळा दावायची, कळलं?
आता ही शाळा तुमची राहिलेली नाही. ही शाळा तर आता गेली आणि आता इथं मस्तपैकी मॉल उभा राहणार आहे, कळलं? आणि तुमचं काय बी काम नाही इकडं. आत्ताच्या आत्ता इथनं निघायचं. हा, आम्ही नाही हटणार इथून. मास्तरीन बाई बाजूला सरक. माझ्या ताईला जर कळलं का नाही तू हे समज करायलीस, समधी जण आत जाती ना, मग बसा तिकडच खडी फोडत, कळलं का? जायचंय तुम्हाला खडी फोडा? बोला की जायचंय काय? आले मोठे आंदोलन करणारे, चलो बाजूला. एकदा सांगितलेलं कळत नाहीये का तुम्हाला? जोपर्यंत मॅडम त्यांचा निर्णय बदलत नाहीये तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. तुला ठाव आहे ना व, ताईनं एकदा का निर्णय घेतला का ती माग हटत नाही. मग आम्ही इथून मागे हटणार नाही. आम्हाला आमची शाळा हवी आहे. आम्हाला आमची शाळा हवी. आम्हाला आमची शाळा हवी. आम्हाला आमची शाळा हवी. ए गप्पा बसा संधी. मॅडम मॅडम हे काय चाललंय सगळं? हो भुवनेश्वरी मॅडम म्हणालेलं मला ह्या प्रॉपर्टीचे पेपर क्लिअर आहेत सगळे. मग हे घोषणाबाजी, हे आंदोलन काय हे? तुम्ही काळजी करू नका सा. हे बघा मॅडम, हे लोक म्हणतात आम्ही इकडनं हटणार नाही. हो मग ही प्रॉपर्टी मी कशी घेणार? तुम्ही काळजी करू नका सा. त्यासनी पसवाय मला 5 मिनिटं बी लागणार नाहीत. हो मॅडम, मग वाट कसली बघताय? काय करायचं ते करा ना. बघताय ना तुम्ही ही लोक किती आक्रमक झाले सगळे. हे बघा मॅडम, मार्केटमध्ये माझं खूप मोठं नाव आहे आणि हे असं काही सोशल मीडियावर आलं ना तर ह्याचा परिणाम माझ्या बिझनेसवर होईल. हे बघा, तुम्हाला काय करायचं असेल लवकरात लवकर करा. हे बघा सगळे आपला व्हिडिओ शूट करतायत. ए तो व्हिडिओ बंद कर. व्हिडिओ काढतोय आणि कवा धरणं तुमच्या संध्याची नाटकं चाललेत. हा, आणि हे समजा करायची परवानगी कोणी दिली तुम्हाला? बोला की. काय हो फुलपगारे साहेब, तुम्ही तर मुख्याध्यापक नवा. मग हे समजा थांबवायचं सोडून तुम्ही बी सामील झाला यांच्यात. हा, थांबा. तुम्हाला समजाच का नाही जेलची हवा खायला लावते म्या. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. परवानगी शिवाय करताय ना हे समजा तुम्ही. हे बघा मॅडम, आम्ही जे काय करतोय ते परवानगी घेऊनच करतोय. हे पोलीस परवानगीचं पत्र. भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम. एवढा वेळ झाला, फोन का करणं झाले ओंक्या? ओंक्यालाही वाट बघायला लावते हवा. पडदिशी फोन करून कळवायचं. झोपला काय? भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम. हा बोल बाबा. हा ओंक्या, अरे आहेस कोणीकडे? फोन का उचलत नाहीस? अरे सॉरी, बाईकवर होतो. बरोबर, म्हणजे अजून पोहोचलंच नाहीस होय तू? अरे जस्ट पोचलोय मी. खूप ट्रॅफिक होतं. काय काय कळू की मला, काय झालं तिकडं? अरे शाळेपुढे खूप गर्दी दिसते आणि घोषणाबाजी पण सुरू आहे. शाळा सेफ राहिली पाहिजे हो, आहे का नाही ओंक्या? पास बाकी काय नको आपल्याला. तू माझा निरोप तेवढा सांग आता मास्टरिंग बाईशनी. त्यांना म्हणाव काय वाटेल ते झालं तरी शाळा नाही बंद होऊ देत म्हणाव. सांग तू, टेन्शन घेऊ नका म्हणून सांग. होय. मास्तरीन बाई बाजूला सरक. तुझा काय बी संबंध नाही यात. मला माझी कामं करू देत. म्हणजे अगं तू माझ्याशी कशा पायी भांडायलीस? का तू घरची सून आहेस सून, पण तू हिथं कशा पायी उभी आहेस? माझ्या शाळेसाठी, या सगळ्या मुलांसाठी तुम्ही जी नोटीस पाठवली ना शाळा बंद करण्याची, त्या विरोधात उभे होता मी इथे सगळे. काहीही झालं तरी ही शाळा आम्ही बंद होऊ देणार नाही. आता हे तुमच्या हातात नाही काय बी, कळलं? म्हणजे म्हणजे काय म्हणजे? भुवनेश्वरी ताई या शाळेची मालकीन आहे आणि ती ठरवते काय करायचं आणि काय नाही करायचं ते. ताईला जे करायचं होतं ते तिनं करायला सुरुवात केली या. म्हणून तर या बिल्डर दादासनी आणलंय ना उम्या. हा, शाळा दावायला. आणि आता चांगलं काम करायलोय आम्ही. त्याच्यामध्ये तू खोडा घालू नगस,
चांगलं काम तुम्ही ही आमची शाळा बंद करून या जागेचा तुमच्या नव्या व्यवसायासाठी वापर करणार आहात आणि याला चांगलं काम म्हणताय तुम्ही? माझ्या सगळ्या मुलांचं शिक्षण बंद होणार आहे, या सगळ्यांची रोजीरोटी या शाळेवर अवलंबून आहे, ती सगळं बंद होणार आहे, त्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत आणि तुम्ही याला चांगलं काम म्हणताय? हे जरा गप्प बस. तू तुझं लेक्चर का नाही तुझ्या शाळेतल्या पोरासनी दे, मला नाही, कळलं? परत एकदा सांगते, तू आमच्या मध्ये पडू नगस. यो शाळेचा मॅटर आहे, तुझा नाही. तुझा काय बी संबंध नाही याच्यात. मी याच शाळेची शिक्षिका आहे मॅडम. मला हक्क आहे माझ्या शाळेसाठी न्याय मागण्याचा आणि आम्हाला न्याय हवाय. आम्हाला आमची शाळा हवी आहे. आम्हाला आमची शाळा आम्हाला आमची शाळा. तुम्ही किती बी घसा फाडून वरडलासा का नाही तरी तुमची शाळा तुम्हासनी मिळणार नाही. ताई आता या शाळेवर बुलडोजर फिरवणारच आहे.